चंदेरी दुनियातल्या मित्रांनो, ठीक आहे, आज आपण क्लास 10 मधला क्वेश्चन पाहू. ठीक आहे, अशा टाईपचे क्वेश्चन जे आहेत ते 4 मार्कासाठी आपल्याला लास्टच्या म्हणजे क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारतात. ठीक आहे, पटला 10th क्लास अशा टाईपचे क्वेश्चन करून ठेवायचो. ठीक आहे, काय म्हणताय पहा, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द सर्कम सेंटर. ठीक आहे, पहिली गोष्ट याच्यावर फोकस देऊ की हा चीज काय, बरोबर, सर्कम सेंटर. कारण पहा नवीनच शब्द आला. ठीक आहे, सर्कम सेंटर नवीन ना, नवीनच शिकल्या पण आपल्याला नवीन वाटते. ठीक आहे, हा एक आपला प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, होते कधी कधी बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती. ठीक आहे, आता आहे का पहा, द फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ सर्कम सेंटर. ठीक आहे, तर सर्कम सेंटर का चीज आहे पहा. पहिले तर एखाद्या सर्कलमध्ये, ठीक आहे, एखाद्या सर्कल, ठीक आहे, एखादा ट्रायंगल 3 पॉइंट मधून जात असेल. ठीक आहे, 3 पॉइंट मधून जात असेल तर एखादी सर्कल 3 पॉइंट मधून जात असेल. ठीक आहे, इथपर्यंत. ठीक आहे, ए बी आणि सी. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर, ए बी सी. ओके, तर फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द सर्कम सेंटर ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, व्हुज व्हर्टायसेस आर. आता याने समजा सर्कम सेंटर कशाला म्हणतात, तर हा जो सेंटर राहते, हा वाला सेंटर, याला सर्कम सेंटर म्हणतात. ठीक आहे, तर याचे ओ जो आहे तर एक्स वाय असं माना. ठीक आहे, फिलहाल के लिए मानायला काय जाते का, एक्स वाय असं माना आणि ओ मानलं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, याचे व्हर्टायसेस दिले आहेत पहा, -1 नाही -3 आणि 1. बी आहे 0 -2 आणि सी जो आहे तो आहे 1 3. बिलकुल प्रेमाने पहिले लिहिलं. ठीक आहे, मी एक काम करता, आता याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर इथून मी जॉईंट करता आणि सेंटर पहा, सेंटर चेक करा, हा वाल्या सेंटर पासून या वाल्या सेंटर पर्यंत मी जॉईंट. याचा चिवडा होता, हा जो ओ आहे ना ते एक्स वाय फाइंड करायचा समजा. ठीक आहे, बाजूला काढून ठेवून इथं ओ आहे असं समजा. ठीक आहे, पटलं ना. आता काय होईल पहा. ओके, आणि इकडून मी जॉईंट करू शकतो पुन्हा, ध्यान से देखो. ठीक आहे, ओ. तर तुम्हाला माहित आहे गोष्ट पहा, जर मला याला फाइंड करायचं असेल एक काम करता, मानलो बी काय 0 -2 अँड सी काय 1 3. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता फिलहाल के लिए समजा की जर मी OA इज इक्वल टू OB डिस्टन्स घेतलो, पहा चेक करा, OA इज इक्वल टू OB, तो म्हणते काउंट भाऊ, तर काय म्हणा, रेडाय ऑफ सेम सर्कल, रेडाय ऑफ सेम सर्कल. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, आता पहा OA जर म्हणत असेल डिस्टन्स OA जर काढायचं असेल तर अंडररूट ऑफ काय होईल पहा, x2 - x, जनरल फॉर्म्युला लिहिता. ठीक आहे, x2 - x1 चा स्क्वेअर प्लस y2 - y1 चा स्क्वेअर अंडररूट मध्ये. ठीक आहे, OA असेल तर. पण जर सर याला स्क्वेअर केला तर काय होईल पहा, स्क्वेअरिंग केला तर OA स्क्वेअर आणि टप्पर उडल का नाही, OA स्क्वेअर केला. ठीक आहे, मग एक काम करतो, याला मी स्क्वेअरिंग करतो पहा, बोथ साइड स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. ध्यान से देखो काय येईल पहा, आता एका स्क्वेअरिंग केल्या, बाकी फॉर्म्युले तुम्हाला माहित आहे, इकडे बाजूला मिटवून घेतो. ठीक आहे, जागा ना इकडे पहा, इकडे OA स्क्वेअर इज इक्वल टू OB स्क्वेअर. मग आता मला सांगा, ओके, OA जो आहे फिलहाल के लिए माना की एक्स वाय. ठीक आहे, तर फिलहाल के लिए काय होईल पहा, x2 म्हणजे x मायनस x1, पहा चेक करा, x2 - x1 चा होल स्क्वेअर प्लस, आता OA स्क्वेअर अंडररूट लावायची काही गरज नाही. ठीक आहे, ओके, इथपर्यंत क्लिअर. प्लस इकडे काय होईल पहा, इकडे काय की y2 म्हणजे कोण, y2 y मानल्या नाही तर. ठीक आहे, y. ठीक आहे, तर काय होईल y2 म्हणजे y - 1 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू, इकडे काय OB चेक करा. चला, x2 म्हणजे x - x1 म्हणजे 0 चा प्लस, इकडे काय चेक करा, y2 म्हणजे y मायनस -2 चा होल स्क्वेअर. ठीक आहे, बढिया प्यारा से. ठीक आहे, होल स्क्वेअर. एक काम करा, आता पहा का की x मायनस प्लस ना आणि 3 चा स्क्वेअर. ठीक आहे, त्यानंतर y - 1 चा स्क्वेअर आणि इकडे पहा, आता x मधून 0 गेले x, म्हणजे डायरेक्टली x चा स्क्वेअर प्लस यदि काय y मायनस प्लस ना, म्हणजे y + 2 चा होल स्क्वेअर. एक काम करतो, आता खोलत आहोत, तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे की a + b चा होल स्क्वेअर किंवा a - b चा होल स्क्वेअर. ठीक आहे, काय राहते पहा, a स्क्वेअर - b स्क्वेअर, हा तर झाला होता ना, a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर, आणि जर इथं मायनस राहिला तर मायनस लावा. ठीक आहे, फॉर्म्युला माहित पाहिजे. ठीक आहे, चला खोला बरं, a स्क्वेअर प्लस 2 AB म्हणजे पहा 2a आणि b, आता तर डायरेक्ट आले पाहिजे, पण आता झामल कार्यक्रम करतात. 3 चा स्क्वेअर. ठीक आहे, a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. इथं पण काय होईल पहा, a स्क्वेअर मायनस ट्वाइस a b आणि प्लस b स्क्वेअर. ठीक आहे, तिकडे कहाणी तेच होईल पहा की x स्क्वेअर जसा आहे तसा. इथं पहा
ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए आणि बी आणि प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, हे झमल कार्यक्रम करायचा. ठीक आहे, आता ऐका का, एच चा एक्स स्क्वेअर खतम ना. ठीक आहे, कारण इकडे पॉझिटिव्ह आहे तिकडे पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह ना का. ठीक आहे, आता चेक करा, इकडे वाय स्क्वेअर आणि इकडचा वाय स्क्वेअर खतम ना. ठीक आहे, मग काय पहा, 2 3 जा 6x प्लस 9 ओके माइनस 2y आणि प्लस 1 इज इक्वल टू, वहां पे चेक करो काय पहा, 2 2 जा 4y आणि प्लस 4, बाकी तर दुनियादारी खतम आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता या कोपच्या देत आहोत, ऐका का हो, 6x माइनस 2y. ठीक आहे, ओके आणि 9 प्लस 1 10 ओके आणि इज इक्वल टू 4y प्लस 4. एक काम करतो पहा, हा इकडे घेऊन येतो, म्हणजे 6x माइनस 2y माइनस 4y आणि 4 माइनस 10 का म्हणता, समजलं नाही का. ठीक आहे, पहा कसं, माइनस 2y हा इकडे मायनस झाला, हा प्लस होता तिकडे मायनस झाला. ठीक आहे, म्हणजे किती होईल, 6x मायनस मायनस 6y आणि इज इक्वल टू माइनस 6. ठीक आहे, बहुत ही बढिया. ठीक आहे, पहा आता काय 6 कॉमन निघाल, तर इथे काय येईल पहा, x मायनस वाय इज इक्वल टू मायनस 6 आणि हा 6 उलटा, x मायनस वाय इज इक्वल टू ती मायनस 1 आला. ठीक आहे, पहिला इक्वेशन. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके चला, आता एवढा पार्ट मी मिटवत आहोत. चला, याला इक्वेशन नंबर फर्स्ट x मायनस वाय इज इक्वल टू मायनस 1, याला इक्वेशन फर्स्ट देऊन ठेवलं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. पहा ओ इज इक्वल टू ओबी झाला. आता एक काम करता, दुसरा इक्वेशन जर काढायचं असेल, कारण दुसरा इक्वेशन जर असाच निघाला ना, लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल सॉल्व करता येईल. आता काय होईल पहा, अल्सो OA इज इक्वल टू OC, रिझन तोच आहे, रेड आहे ऍब्सेंट सर्कल, OA इज इक्वल टू OC. आता काय होईल पहा, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करा, काऊन माहिती आहे ना, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड काऊन, बिकॉज याचा टप्पर पहिलेच उडवून ठेवतो. ठीक आहे, तर काय होईल पहा, OA स्क्वेअर इज इक्वल टू OC स्क्वेअर. इथपर्यंत क्लिअर. आता एक गोष्ट सांगा, OA किती झाला, ध्यान से देखो, OA किती आहे आपण, OA डिस्टेंस फार्मूला पहा, ध्यान से देखो, OA x माइनस माइनस 3 चा स्क्वेअर, x माइनस माइनस 3 चा स्क्वेअर प्लस y कुठे गेला, y ध्यान से देखो, y माइनस 1 चा स्क्वेअर इज इक्वल टू ध्यान से देखो, OC मध्ये काय होईल, OC मध्ये x माइनस 1 चा स्क्वेअर. ठीक आहे, x माइनस 1 चा स्क्वेअर प्लस इकडे चेक करा काय होईल पहा, y माइनस 3 चा स्क्वेअर, y माइनस 3 चा स्क्वेअर. एक काम करतो आता, इकडे आहे का, इकडे पहा, x प्लस 3 चा स्क्वेअर, कारण माहिती आहे ना मायनस मायनस प्लस. ठीक आहे, प्लस y माइनस 1 चा स्क्वेअर आणि इज इक्वल टू x माइनस 1 चा स्क्वेअर प्लस y माइनस 3 चा स्क्वेअर. ठीक आहे, चला याला खोला बरं काय होईल पहा, a स्क्वेअर. आता डायरेक्ट पहा, 2ab म्हणजे 2 आणि बेत्री 2 म्हणजे बेत्री 6x प्लस 3 चा वर्ग. ठीक आहे, म्हणजे असं समजा, डायरेक्ट समजा. ठीक आहे, पटलं. येथे a स्क्वेअर मायनस ट्वाइस 2y प्लस 1 चा स्क्वेअर 1 आणि इकडे पहा x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1. ठीक आहे, पटलं ना, कारण a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. इथे पहा काय होईल पहा, a स्क्वेअर मायनस 3 2 जा 6y आणि प्लस 9 3 चा स्क्वेअर 9. चला बढ़िया प्यार से x स्क्वेअर y स्क्वेअर खत्म. ठीक आहे, आता काय येईल पहा, 6x माइनस 2y आणि 9 प्लस 1 10 ना, ध्यान से देखो, 9 प्लस 1 10. ठीक आहे, इकडे काय येईल पहा, माइनस 2x प्लस, एक काम करतो, माइनस 2x आणि माइनस 6y. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. हा 6y. ठीक आहे, आता किती होईल, प्लस 10. एक काम करता, 10 खतम, जे पहिले जे सेम आहे ते उडवा. ठीक आहे, आता काय होईल पहा, 6x हा इकडे प्लस 2x, ध्यान से देखो, आणि माइनस 2y. ओके, माइनस 2 कडे प्लस 6y राहील, कारण मायनस आहे तर प्लस ना, आणि इज इक्वल टू सब इकडे उठून पर आले ते इथे अंडा राहील ना, ध्यान से देखो. ठीक आहे, मग किती येईल पहा आता, 8x ना, आणि किती प्लस 4y इज इक्वल टू 0. एक काम करतो आता, फिलहाल इकडे इथून 4 कॉमन काढतो. कसं पहा, 4 कॉमन निघेल तर 2x प्लस y इज इक्वल टू 0. समजलं ना, पहा 4 2 8x आणि 4y. आता पहा 2x प्लस y इज इक्वल टू 0 तो कोणी नाराज नाही, अजिबात नाही, कारण पहा हा मल्टिप्लाय तर डिवाइड होईल. ओके, बढिया. ओके, आता एक काम करतो, आपल्याकडे 2 इक्वेशन भेटले पहा, हा वाला इक्वेशन 2. ठीक आहे, बढिया. ठीक आहे, हा 1 पहिला भेटला, आता 2. एक काम करतो, याला मी मिटवून घेतो, पहा ध्यान से घ्या. आता एक काम करतो, पहा इथं मायनस आहे इथं प्लस आहे, ते काय करेल मी, ऍडिंग
इक्वेशन 1 and 2 माहित आहे का? कारण आता x आणि y भेटत तर काय होईल? x मायनस वाय इज इक्वल टू -1 आणि 2x प्लस वाय इज इक्वल टू 0. चला ऍड करा बरं, दोघं गावाला गेले मायनस प्लस. इथे येईल 3x इज इक्वल टू -1. बहुत ही बढ़िया का -1 प्लस 0 -1 प्लस 0 मायनस ना, तर x इज इक्वल टू -1 आणि हा जाऊन इकडे डिवाइड होईल -1/3. ओके ठीक आहे. आता हे जे व्हॅल्यू आहे कुठेतरी मी घुसाडतो, तर इथे घुसाडून देतो पहा इक्वेशन नंबर 2. एक काम करता पहा 2 मध्ये ठेवा नाही तर 1 मध्ये ठेवा, 2 मध्येच ठेवू पहा. पुट करता x इज इक्वल टू -1/3 इन इक्वेशन 2 मध्ये घुसाडलो. ठीक आहे. तर 2 काय म्हणते पहा 2x प्लस y इज इक्वल टू 0. तर 2x किती आहे? -1/3 प्लस y इज इक्वल टू 0. एक काम करतो पहा y ची व्हॅल्यू काढायची आहे, तर मायनस पहा प्लस इंटू मायनस -2/3 प्लस y इज इक्वल टू 0. y ची व्हॅल्यू काढायची आहे ना, तर y इज इक्वल टू किती होईल? तो तिकडे जाऊन पॉझिटिव्ह 2/3. हाच तर तुम्ही सेंट्रॉइड बरोबर आहे. ओके सर्कम सेंटर. तर काय होईल पहा सर्कम सेंटर जो मानलं होतं ओ तो किती आहे? XY आहे आणि तो किती आला पहा चेक करा -1/3 आणि 2/3. ओके आता प्रॉब्लेम सोडवायला दिवस नाही गेला, बट प्रॉब्लेम 4 मार्काचे ते करू ते करे क्या. ठीक आहे. तर बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे मित्रांनो.